आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पुण्यात भाजपाच्या शेतकरी संवाद हा मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची या मेळाव्याला उपस्थिती आहे। केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। पुण्यात भाजपाच्या शेतकरी संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे। या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत। कृषी कायद्यासंदर्भात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। पुण्यात भाजपाच्या शेतकरी संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे। पुण्यात भाजपाच्या शेतकरी संवाद मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत। आपण थेट तिकडे जाऊयात। खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे की काही लोक तर इतकं या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतात। आता कंत्राटी शेतीचा कायदा या महाराष्ट्राने 2006 साली केला। आज मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा संपूर्ण देशाकरता केला आहे तो या महाराष्ट्रामध्ये 2006 साली झाला। 2006 पासून 2020 पर्यंत 14 वर्षात एकही घटना अशी नाही की कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाची शेती घेऊन घेतली, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाला लिवाडलं, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। उलट आता मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा तयार केलाय त्याच्यामध्ये समजा डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी अधिकार दिलाय की शेतकरी न्यायालयात जाऊ शकतो। आपला जो महाराष्ट्राचा कायदा आहे याच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला कुठेही जाण्याची मुभा नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोदीजींच्या कायद्यात शेतकरी तर जाऊ शकतो पण व्यापारी कोर्टात जाऊ शकत नाही। त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी संरक्षण देणारे कायदे हे माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी तयार केले आहेत। आज आपण बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतीवर संकट आलं पण या संकटामध्ये सरकारचं अस्तित्व आपल्याला कुठेच दिसत नाही। आज आपण पश्चिम महाराष्ट्रात देखील बघितलं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं परंतु कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळाली नाही। खरं तर आज आपण बघू शकतो की ऊस कारखानदारीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने निर्णय घेतले। आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याला FRP मिळाला पाहिजे याकरता ऊसाचा धंदा साखरेचा धंदा स्थिर झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मिनिमम सेलिंग प्राइस MSP चा जो निर्णय झाला खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब सांगू शकतील की गेले 40 वर्ष साखरेचं मिनिमम प्राइस काय असला पाहिजे याची तरतूद कायद्यामध्ये आहे पण कुठल्या सरकारने हिम्मत केली नाही की कायद्याचा अवलंब केला जाईल। पहिल्यांदा मोदी सरकारने सांगितलं की 31 रुपयाच्या खाली ती साखर तुम्हाला विकता येणार नाही आणि त्याच्यामुळे साखरेचे भाव स्थिर झाले आणि म्हणून माझ्या शेतकऱ्याला FRP हे आमचे कारखाने देऊ शकले। ही हिम्मत पहिल्यांदा कोणी या साखर धंद्यात दाखवली असेल तर ती मोदी साहेबांनी दाखवली। आणि एवढंच नाही तर आता 2 लाख कोटी रुपयाचा कार्यक्रम आमच्या साखर उद्योगाकरता हातात घेतलाय आणि त्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो जगाच्या पाठीवर साखरेचे भाव हे कमी झाले की आमचे साखर कारखाने सगळेच्या सगळे नुकसानीत येतात आणि ते नुकसानीत आले की त्याचा परिणाम FRP वर होतो। मग FRP थकते आणि आमच्या शेतकऱ्याला त्रास होतो। आता साखरेसोबत इथेनॉल आणि इथेनॉलच्या संदर्भात तर ज्या प्रकारे आमच्या साखर कारखान्यांना विजेचं युनिट लावल्यामुळे फायदा झाला आणि त्यामुळे ते 2 पैसे कमावू शकतात आणि सगळी वीज विकत घेते तशाच प्रकारे आता केंद्र सरकारने सगळ्या तेल कंपन्यांना सांगितलं की तुम्ही साखर कारखान्यांसोबत करार करा आणि 8 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष त्यांचा जेवढा माल तयार होईल
जेवढा इथेनॉल ते तयार करतील तो सगळ्याच्या सगळा तुम्ही परत घ्या, तुम्ही विकत घ्या आणि त्या माध्यमातून बँकांना सांगून बँकांच्या माध्यमातून त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी वित्त उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या सरकारने केलं। त्यामुळे भविष्यामध्ये आमचा जो ऊस तयार करणारा शेतकरी आहे हा पूर्वी ऊसातनं साखर तयार करायचा, आता तो ऊसातनं साखर तयार करणारा शेतकरी राहणार नाही आहे, तर या शेतकऱ्यामुळे आता देशाच्या गाड्या चालणार आहे, कारण देशाचं इंधन हे आमचा ऊसाचा शेतकरी यापुढे तयार करणार आहे आणि ते इंधन तयार झाल्यामुळे आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याला चांगला भावही मिळेल आणि कधी त्याची FRP त्या ठिकाणी थकणार नाही। अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या सरकारने घेतला। खरं तर या साखरेच्या संपूर्ण अर्थकारणामुळे मध्ये गेल्या 5 वर्षात पाटील साहेब आपण सांगू शकता गेल्या 5 वर्षात जे निर्णय झाले तेवढे निर्णय यापूर्वी कधीही ऊसाच्या संदर्भात आणि साखरेच्या संदर्भात झाले नव्हते। हे मोदीजींनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दाखवले। आज तर आपण पाहतोय या ठिकाणी पाऊस आल्यानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला मिळत नाही आणि आता तर या सरकारमध्ये आपण जे माननीय पंतप्रधानांचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना जी तयार केली होती आणि मला सांगताना आनंद वाटतो की 4-4 हजार कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेतनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळाले। या वर्षी 50% जास्त जिल्ह्यांमध्ये हे सरकार पीक विमा कंपनीच अपॉइंट करू शकलो नाही, त्यांचे टेंडरच झाले नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यावर ज्यावेळेस पावसाने अतिवृष्टीने आघात झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीने आघात झाला त्याला एका नव्या पैशाचा विमा मिळू शकत नाही, कारण या ठिकाणी माननीय मोदीजींची जी विम्याची योजना आहे जी 4 वर्ष महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगल्या प्रकारे लागू केली आणि शेतकऱ्यांकडनं 100 कोटी रुपये आपण घेतले, 150 कोटी घेतले, कुठे 200 कोटी घेतले आणि त्यांना 4-4 हजार कोटी रुपये विम्याच्या पोटी आपण त्या ठिकाणी दिले। आता मात्र एक नव्या पैशाचा विमा आमच्या शेतकऱ्याला मिळू शकत नाही, कारण या सरकारने ती विमा योजनाच एक प्रकारे पूर्णपणे बासनात गुंडाळून टाकली, त्याचे टेंडर देखील होऊ शकले नाही। केळीच्या संदर्भात आपण बघितलं, केळीच्या संदर्भात आम्ही एक विशेष त्या ठिकाणी निकष तयार केले होते। आमचे माजी आमदार नुकतेच आपल्यातनं निघून गेलेले हरिभाऊ जावळे हे केळीच्या संदर्भातले एक्सपर्ट होते आणि त्यांनी केळीचा विमा कसा उतरवला पाहिजे याचे निकष तयार केले। त्या निकषाच्या आधारावर आपण टेंडर काढलं आणि विमा कंपनी अपॉइंट केली। सगळ्या केळीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमा मिळाला। पण आज परिस्थिती अशी आहे या सरकारने ते निकष बदलून टाकले आणि ते निकष बदलल्यामुळे परिणाम असा झाला की यावर्षी केळीच्या शेतकऱ्याला नुकसान मोठं झालं। अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी वादळ आलं, केळीचा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला, पण त्याला एक नव्या पैशाचा देखील विमा त्या ठिकाणी मिळाला नाही। कारण विमा कंपनीकडे तो गेला तेव्हा विमा कंपनीने सांगितलं नवीन निकष तयार झाले आहेत, या निकषामध्ये तुम्ही बसत नाही, त्यामुळे तुम्हाला फुटकी कवडी देखील विमा या ठिकाणी मिळणार नाही। आज आपण बघू शकतो या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात बोलणारं कोणी नाही, शेतकऱ्याचा विचार करणारं कोणी नाही। 5 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांकरता आम्ही निर्णय घेतले, अतिवृष्टी झाली तर पैसा दिला, अवर्षण झालं तर पैसा दिला, दुष्काळ आला तर पैसा दिला, शेतीमध्ये त्या ठिकाणी रोग आला तर त्या ठिकाणी पैसा दिला, मग कधी बोंडअळी आली तर पैसा दिला, कधी खोडकीड आली तर पैसा दिला, कधी तेले आला तर पैसा दिला, कधी लाल्या आला तर पैसा दिला। प्रत्येक वेळी शेतकऱ्यावर जे जे काही अडचणी त्या ठिकाणी येत गेल्या त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आता आम्ही त्या काळामध्ये उभं राहिलो। पण आज तेल्या येऊ द्या का लाल्या येऊ द्या, खोडकीड येऊ द्या का बोंडअळी येऊ द्या, कोणी ढुंकून पाहायला तयार नाही, शेतकऱ्याचा कोणी विचार देखील या ठिकाणी करत नाही। अशा प्रकारची परिस्थिती या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मोठ्या या ठिकाणी घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि तुम्ही त्याला कमी पैसे देता, शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे।
जे कोरडवाहू आहेत त्यांना 25,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आमचे अजितदादा तर त्याही पेक्षा वर निघाले. अजितदादा म्हणाले, उद्धवजी तुम्ही 50,000 म्हणता, अजितदादाने घोषणा केली, म्हणाले बागायतदारांना तर 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्हाला वाटलं बघा किती शेतकऱ्याचे कैवारी या ठिकाणी. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एक म्हणतात 50,000 रुपये हेक्टरी द्या, दुसरे म्हणतात 1.5 लाख रुपये हेक्टरी द्या. कसला 50,000 रुपये, कसले 1.5 लाख रुपये, कसले 25,000 रुपये. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला. उधार नाही उधार झाला, अशा प्रकारची अवस्था आहे. आमच्या शेतकऱ्यांना 6,000 आणि 8,000 रुपये या ठिकाणी घोषित केले आणि तेही शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाहीत. आणि शेतकऱ्याला अक्षरशः त्या ठिकाणी मूर्ख बनवण्याचं आणि त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं. आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवतात. खूप जोरदार कर्जमाफीची योजना घोषित केली. आमच्या कर्जमाफीच्या योजनेला नावं ठेवत ठेवत यांनी कर्जमाफीची योजना घोषित केली. आमच्या कर्जमाफीची योजना तर संपली नव्हती, ती सुरूच होती. आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की निवडणूक झाल्यावर पुन्हाही आम्ही कंटिन्यू करू, एक एक घटक त्याच्यामध्ये घेऊ. पण यांनी नव्याने आणली. आमच्या योजनेमध्ये 42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेमध्ये केवळ 29 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आणि 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्याला फायदा देऊ सांगितलं, एक नवा फायदा मिळाला नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, आम्ही त्या काळामध्ये जो प्रामाणिकपणे कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला देखील इन्सेंटिव्ह दिला. या सरकारने 50,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह घोषित केला. एका शेतकऱ्याच्या खात्यात फुटकी कवडी देखील दिली नाही. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्याला ठेंगा दाखवण्याचं काम या सरकारने केलं आणि आता ती कर्जमाफीची योजना देखील गुंडाळून त्या ठिकाणी टाकली. आज खरं तर शेतकऱ्यांकरता एकही योजना चालू नाही आहे. आपण बघितलं असेल, आमच्या कापसाचा जो शेतकरी आहे, पुन्हा एकदा बोंडअळीने त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी नुकसान झालं. ज्यावेळेस बोंडअळी आली होती 3 वर्ष सातत्याने शेती शाळा आम्ही घेतल्या आणि शेती शाळाच्या माध्यमातून अर्फेनमेंट ट्रॅप त्या ठिकाणी देऊन पुन्हा बोंडअळी येऊ दिली नाही. यावर्षी कुठल्याही शेती शाळेचं नियोजन झालं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की बोंडअळीमुळे पूर्ण कापूस त्या ठिकाणी गेला. आपण बघितलं असेल खोडकिडीमुळे पूर्ण सोयाबीन त्या ठिकाणी गेला. आणि डाळिंबाची तर आज अवस्था अशी आहे की या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये शेवटी आमच्या शेतकऱ्याने आपल्या डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आणि त्या ठिकाणी आता ऊस लावायला सुरुवात केली. अशा प्रकारची अवस्था आज आमच्या डाळिंबाच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी दिसते आहे. आणि म्हणून अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माननीय मोदीजी त्या ठिकाणी पोहोचतायत. मला असं वाटतं आपले कृषी मंत्री पोहोचलेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी माझं अधिक भाषण करणार नाही, त्यांचं भाषण ऐकायचं आहे. पण माननीय मोदीजी हे नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले आणि भविष्यातही राहतील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी भाई मोदी दिल्लीमधून आपल्या सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता या ठिकाणी संवादित करण्यात आहे. कृषि के क्षेत्र में गैप भरने का काम किया. 1 लाख करोड़ का इंफ्रास्ट्रक्चर फंड का विषय हो, चाहे फूड प्रोसेसिंग के लिए फंड्स के प्रावधान का विषय हो, और चाहे नए कानूनों के माध्यम से किसानों को स्वतंत्र करने का मामला हो और किसानों के जीवन स्तर में बदलाव लाने का मामला हो, हर क्षेत्र में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में सफलतापूर्वक कदम उठाए हुए हैं. सारा देश इन कदमों का स्वागत कर रहा है. और पुनः प्रधानमंत्री जी का करोड़ों करोड़ किसानों की ओर से बहुत बहुत स्वागत है, बहुत बहुत अभिनंदन है. धन्यवाद. जय भारत. अब हम पीएम किसान योजना के तहत देश में लाभान्वित किसानों के अनुभव की लघु वीडियो फिल्म चलाने का अनुरोध करते हैं. 24 फरवरी 2019, 24 फरवरी 2019, ये वो तारीख थी जब किसानों के हितों के लिए प्रतिबद्ध
भारत सरकार ने देश के अन्नदाता को एक नया सहारा और उसके योगदान को सम्मान दिया। किसानों को सीधी मदद देने के लिए पीएम किसान सम्मान निधि आज उत्तर प्रदेश की पवित्र धरती से देश के करोड़ों किसानों के चरणों में अर्पित करता हूं। दशकों से उपेक्षित और विकास से वंचित हमारे अन्नदाता को हर वर्ष 6,000 रुपए की सहायता राशि आज सशक्त बना रही है। और पिछले 2 सालों में प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत अब तक 10 करोड़ 60 लाख भूजोतधारी किसानों के खातों में 95,000 करोड़ रुपए जमा किए जा चुके हैं। इस स्कीम से बहुत छोटे बड़े जिम्मेदारों को सबको फायदा है। हर 4 महीने में किस्त आ जाती है बैंक में। मेरे में 6 किस्तें आ चुकी है, जिससे हमारा घर का और कृषि का सब काम चलता रहता है। हर 4 महीने में 2,000 रुपए की किश्त बैंक खातों में सीधे पहुंचने पर जहां किसानों की बीज, खाद, कीटनाशक जैसी बुनियादी जरूरतें पूरी हुई, वहीं इस सम्मान राशि ने हमारे कृषक भाइयों को महाजन के कर्ज में डूबने से बचाया है। हमें हर वक्त साहूकार के पास जाना पड़ता था, भाई हमें 1,000 रुपए दे दे, 2,000 रुपए दे दे, कर्जा पानी से अपनी व्यवस्था चला पाते थे। अब हमें वो सब जरूरतें ना अपने बैंक से सम्मान निधि से पूरी हो जाती है। જે પૈસા મળ્યા એનાથી આ વર્ષે અમારે ખાતર, બિયારણ, દવાઓનો ખર્ચો નીકળી જાય છે। તેનાથી સમયસર દવાઓ અને ખાતર મળવાથી ઉત્પાદન પણ સારું આવ્યું અને એનાથી ખૂબ અમને આ વર્ષે લાભ થયો। ఇప్పుడు మాకు నేరుగా వచ్చినందున ఈ పైసలు మాకు మంచి అవసరం పడుతున్నవి। ఈ పథకం ప్రవేశపెట్టిన ప్రైమ్ మినిస్టర్ గారికి నా యొక్క నమస్కారాలు। उधर कोरोना काल में लॉकडाउन के दौरान भी 43,000 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि ने किसानों को न किसी के सामने झुकने दिया और न ही उनके कृषि कार्य को रुकने दिया। लॉकडाउन में हमें समय से पैसा आया, बाकी हमें जो लॉकडाउन में जो सब्जी का काम करते, सब्जी का हमारा काम खत्म हो गया था, माल जा नहीं पा रहा था, उससे हम हमारे घर खर्चे हमने चलाए उससे। और आज ये एक ऐतिहासिक क्षण है जब 9 करोड़ भूजोत कृषक परिवारों के खातों में 18,000 करोड़ रुपए की सहायता राशि ट्रांसफर की जा रही है। लाभार्थियों की ये संख्या कई देशों की कुल आबादी से भी कहीं ज्यादा है। पीएम किसान सम्मान निधि के ये 2 साल हैं भूजोत किसान की मुस्कान के, कृषक के सशक्तिकरण और सम्मान के। आज भारत सरकार से सहायता पाकर मेरे देश का किसान खुशियों की फसल बो रहा है और किसान के साथ साथ पूरा देश सफल हो रहा है। पीएम किसान सम्मान निधि 9 करोड़ किसान परिवारों के बैंक खातों में 18,000 करोड़ रुपए की नई किश्त का हस्तांतरण। वीडियो के लिए धन्यवाद। भारत के सभी हिस्सों से इस योजना के सकारात्मक अनुभव और प्रतिक्रिया देखकर हार्दिक अनुभूति हुई। अब हम माननीय प्रधानमंत्री जी से अनुरोध करेंगे कि वे बटन दबाएं और प्रत्यक्ष लाभ अंतरण के माध्यम से 9 करोड़ से अधिक किसानों को 18,000 करोड़ रुपए से अधिक की धनराशि जारी करें। यह राशि लाभार्थियों के बैंक खातों में आज ही तत्काल अंतरित हो जाएगी। बंद। सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। अब माननीय प्रधानमंत्री जी से देश के विभिन्न भागों के किसानों के साथ इस विभाग की योजनाओं के तहत उनके अनुभव के बारे में परस्पर बातचीत करने के लिए आमंत्रित करना चाहते हैं। सबसे पहले मैं अरुणाचल प्रदेश के लोअर दिबांग वैली जिले के श्री गगन पेरिंग जी से आमंत्रित करूंगा कि
कि वे पीएम किसान योजना के साथ ही ऑर्गेनिक एफपीओ के लाभार्थी हैं। श्री गगन पेरिंग जी। गगन जी नमस्कार। प्रणाम सर। जय हिंद। अरुणाचल के लोगों को तो जय हिंद कहना होता है। आपको पीएम किसान सम्मान निधि से जो पैसा मिल रहा है उसको आप कैसे उपयोग करते हैं? गगन जी इतने दूरी पर हैं, इतने पहाड़ों में हैं, कैसे करते हैं आप? सर मुझे हर साल हर महीने के चार महीने के पीछे 2000 करके 3 बार मिला। कुल मिला के मुझे 6000 मिला। उस पैसे को मैं ऑर्गेनिक खाद, दवा और कुछ मजदूरी के ऊपर खर्चा किया। और फिर किस प्रकार से इसको आगे बढ़ाया? क्योंकि ऑर्गेनिक फार्मिंग किया तो कुछ तो करना पड़ा होगा आपको। सर एफपीओ बनाया हमने, फार्मर प्रोड्यूसर कंपनी बना के हमारा उसको और आगे बढ़ा रहा है अभी। अच्छा, एफपीओ यानी फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन चलाते हैं और वो भी ऑर्गेनिक फार्मिंग से जुड़े किसानों का। आपके साथ कितने किसान जुड़े हैं और ये कैसे काम करता है? सर सुनाई दे रहा है गगन जी मेरी बात? सर कितने किसान जुड़े हैं आपके साथ और किस प्रकार से काम करते हैं? 446। अच्छा। ऑर्गेनिक अदरक उगाते हैं हम। क्या क्या उगाते हैं? ऑर्गेनिक जिंजर। अच्छा, जिंजर। और जिंजर उगाते हैं। और क्या मार्केट मिल जाता है? मार्केट फिलहाल तो सर अभी अपना इंडिया के अंडर में हमने बेंगलोर में पिछला बार बेचा, उसके बाद दिल्ली में। अच्छा, मतलब आप एक प्रकार से छोटे किसानों को प्राइवेट कंपनी के साथ जोड़ते भी हैं। क्या वो कंपनी जो आपसे जिंजर खरीदती है वो आपसे जिंजर ही ले जाती है कि जमीन भी उठा के ले जाती है? सर हाल ही में हमने प्रवर्तक फूड कंपनी से एग्रीमेंट किया है, लेकिन वो हमारा जितना प्रोडक्ट है उसका फिनिशिंग प्रोडक्ट को ले जाने का एग्रीमेंट किया है, जमीन को नहीं। जमीन अपना है, अपना ही रहेगा। आप अरुणाचल के इतने कोने में बैठे हैं, आपको विश्वास है कि आपकी जमीन सुरक्षित है, लेकिन कुछ लोग ऐसा भ्रम फैला रहे हैं कि आपकी फसल का कोई कॉन्ट्रैक्ट करेगा, एग्रीमेंट करेगा तो जमीन भी चली जाएगी। अब इतना झूठ बोल रहे हैं। अच्छा हुआ गगन जी आपने अपना अनुभव शेयर किया, मैं आपका बहुत आभारी हूं। और आपने इतने सारे किसानों को जोड़ा है, ये भी बहुत प्रसन्नता का विषय है। मैं धन्यवाद करता हूं आपका। धन्यवाद गगन जी। अब मैं उड़ीसा के नौपाड़ा जिले के श्री नवीन ठाकुर जी को आमंत्रित करूंगा, जो पीएम किसान योजना के साथ साथ किसान क्रेडिट कार्ड योजना के भी लाभार्थी हैं। श्री ठाकुर जी। नवीन जी, जय जगन्नाथ। माननीय प्रधानमंत्री जी, मेरा नमस्कार। बताइए क्या किस प्रकार के योजना का आपको लाभ हुआ, क्या कहना चाहेंगे आप? मुझे पीएम 5 किस्तों में 10,000 के पीएम किसान सहायता प्राप्त हुआ है। मैंने इस धन को खाद, बीज, कीटनाशक खरीद के लिए उपयोग किया है। एकीकृत यानी खेती और पशुपालन के लिए धन का उपयोग करने की योजना बना रहा हूं। अच्छा, भारत सरकार एक किसान क्रेडिट कार्ड देती है, वो आपको मालूम है क्या? जी। आपको किसान क्रेडिट कार्ड मिला है? मिला है सर। अच्छा, तो उसका क्या करता है? मुझे 12 मार्च 2019 को क्रेडिट कार्ड मिला है। मैंने 4% के ब्याज दर से बैंक से 27,000 का ऋण लिया है। पहले तो 20% के ब्याज दर से साहूकार से कर्जा लेना पड़ता था। अब 4% के हिसाब ब्याज दर से मेरे को ऋण मिल रहा है और मैं इस धन को
बीज, खाद, कीटनाशक के लिए केसीसी का उपयोग किया है। केसीसी और पीएम किसान की योजना के लाभ से मेरे जीवन स्तर में सुधार हुआ है।